कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राहायला मी इथं आनंद हाईट्स बिल्डिंग आहे दत्त चौकाच्या बाजूलाच। सकाळी 9:15 साडेनऊच्या दरम्यान जेव्हा मी खाली आलो दर्शन घ्यायला, तर मंदिराच्या बाजूलाच दोघं जण मास्क घालून उभे होते आणि त्यांनी कृष्ण आंधळेंनी जो मास्क खाली केला, एका सेकंडमध्ये त्याला ओळखलं आणि मला बघून तो तिथून असा पसार झाला। त्याच्या मागं जाता जाता तो मखमालाबादच्या दिशेने गेला आणि त्वरित गंगापूर पोलीस स्टेशनला फोन करून राजपूत साहेबांना लगेच बोलून घेतलं। इथं नेमकं तुम्ही ओळखलं कसं की कृष्ण आंधळे? गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोच, एका बातम्या अशा आल्या का तो नाशकात फिरतोय आणि 3 महिन्यापासून जे काही बीडचं जे काही संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण चालू आहे सगळे बघतोय आपण। त्याच्यामुळं 1 मिनिटांनी किंवा 1 सेकंड पण नाही बघितलं आणि लगेच गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला। असं लगेच त्याला 10,000% मी नाशिकला इथं सहदेव नगरमध्ये दत्त मंदिरापाशी बघितलं। मी तुम्ही बघितलं नेमकं तो काय करत होता नेमकं या ठिकाणी? तो काहीतरी दोघं जण काहीतरी असे बोलत होते एकमेकांशी आणि माझी जेव्हा नजर गेली त्याच्याकडं तर हळूच गाडीवर बसला आणि गंगापूर आपलं मखमालाबादच्या दिशेने तो निघून गेला। साधारणतः किती वाजता तुम्ही त्याला 9:32 मिनिटाला 9:32 ही घटना घडली इथं। तो नेमका त्याच्याकडे गाडी कोणती होती? त्याच्याकडे मोटरसायकल होती, ब्लॅक कलरची मोटरसायकल होती त्याच्याकडे। त्याच्या पाठलाग केला मी, परंतु तो पसार होऊन गेला। त्याच्या सोबत कोण होतं? दोघं जण होते, त्यांनी व्हाईट मास्क घातलेला होता। नंबर नव्हता गाडीला। पण तो इथे नेमका कुठे उभा होता, काय करत होता? त्या फांद्याच्या खाली उभा होता तो। अच्छा, काय करत होता? इथं वर्दळ सकाळी आणि संध्याकाळी खूप असती। दत्ताचं मंदिर आहे, ज्येष्ठ नागरिक सगळे लोक इथं सकाळ संध्याकाळ येत असतात। हे मंडळाचे अध्यक्ष सागर भाऊ यांना सुद्धा फोन केला, बंडू काकांनाही फोन केला, सगळ्यांना फोन केला आणि त्वरित इथं बोलवलं। त्याच्यामुळं ही घटना खूप गांभीर्याने सगळ्यांनी घेतली पाहिजे। पोलिसांचं काय म्हणणं आहे आता? पोलिसाचा तपास करतात आहे आणि त्यांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते करून काय असेल ते सांगतील। सीसीटीव्ही वगैरे आहेत का? सीसीटीव्ही इथं 4 सीसीटीव्ही आहे, त्याच्यामुळे त्यांचा आता तपास आणि इन्व्हेस्टिगेशन ते करतात आहे। तुम्ही पाहिला तो कृष्ण आंधळे? 100 नी 10,000% सांगतो। पाहतो टिळा सुद्धा लावलेला होता।